फडणवीस देशमुखांमध्ये आरोपांचा सिलसिला। अनिल देशमुखांना भाजपचे नार्कोटेस्टचं आव्हान, तर चांदीवाल आयोगाचा अहवाल दाबल्याचा देशमुखांचा आरोप। नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली। नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये, नारायण राणेंना मनोज जरांगेंचा जोरदार प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणी जुंपली। अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। धुळ्यात भाजपच्या अधिवेशन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या आगमनापूर्वीच कार्यकर्त्यांचा राडा। कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये जुंपल्यानं कार्यक्रमापूर्वीच उडाला गोंधळ। बच्चू कडू रवी राणांमध्ये आरोपांचा कलगीतुरा। डीपीडीसी बैठकीत फिनले मिलवरून राणा। मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून परवानगी। हिंगोलीतील विधानसभेच्या 3ही जागांवर प्रज्ञा सातवांचा दावा। काँग्रेसकडून आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरू। शरद पवारांच्या पोटात होते ते आता ओठावर आले। शरद पवारांच्या आमदार निवडून आणण्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। शरद पवारांचा सदाभाऊ खोत यांना धक्का। रयत क्रांती संघटनेला खिंडार। रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्षांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश। सोलापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत। उद्या राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। सगळे सोयरे आड नेत्यांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न। भाजपच्या अधिवेशनात खासदार अनिल बोंडेंची टीका। पुण्यातील डिंबे धरणातून घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। लाखणगाव येथील पूल पाण्याखाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू परदेश दौऱ्यावर रवाना। द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड या देशांना देणार भेट। बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचारात 72 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जखमी। पुण्यातील घोडेगावात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधात आळ्या। आदिवासी इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील घटना। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अकोल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। रेल्वे पुलासमोर पाणी साचल्याने आंदोलन। नागपूरच्या रामनगरमधील पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा। पोस्टरवर देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुखांचा फोटो। इंदापूरच्या उजनी धरणातून 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटर उंचीने उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ। उल्हास नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता। सिंधुदुर्गतील किंजवडे येथील साकव धोकादायक। ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास। पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष। जम्मू काश्मीरमधील दरबदली जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर श्रीनगर लेह महामार्ग बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।